कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा पहिला चेंडू पडण्याआधी. हॅलो, चला उत्तम बॉयज सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा विनंती आहे. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. त्यानंतर आपल्याला एक सेमीफायनलची मॅच देखील आपल्याला कव्हर करायची आहे. ती देखील 4 षटकांची असेल. यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तो विनंती आहे थोडं फास्ट करा, स्पीडअप करा. आणि दोन्ही टीमचा 12वा खेळाडू देखील लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. बरं, पाहू शकतोय एक चांगलं दर्जेदार मैदानामध्ये क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय. आता मात्र शेवटच्या क्षणामध्ये मात्र आजच्या दिवसामधून कोणता संघ हा फायनल मध्ये प्रवेश करेल उद्याच्या दिवसासाठी आणि एका पारितोषिकाचा मानकरी ठरेल हे मात्र थोडंच आपल्याला समजणार आहे. परंतु आत्ता चालू असलेली मॅच आपण पाहणार आहोत. क्वार्टर फायनलची सेकंड मॅच. एका बाजूला आहे उत्तम बॉयज तर दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स 11 बेस्ट वर्सेस बेस्ट अशी चालू असलेली मॅच आपण पाहणार आहोत. एक चांगली मॅच पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. मी पुन्हा सूचना करतोय, शेवटचा कॉल करतोय, दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. उत्तम बॉयज फ्रेंड्स 11चा 12वा खेळाडू आलेला आहे. आजकालची पिढी जी आहे ना ती 12वा खेळाडू जाण्यासाठी नक्कीच थोडीशी हे करते, कमी जास्त करते. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, जो 12वा खेळाडू जो असतो ना आपल्या टीम मधील तो एक प्रमुख कणा मानला जातो टीमचा. आणि तिथून मात्र एखाद्या चांगल्या खेळाडूची सुरुवात होते. फरदीन काझीला जर तुम्ही घेतलात तर त्याची सुरुवात देखील डगआउट मधूनच झाली होती. अक्षरशः कित्येक सामने, मोठमोठे सामने त्याने डगआउट मध्ये 12व्या प्लेयर्सने मात्र त्याने काढले. त्यानंतर मात्र त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं मात्र त्याने करत असताना मात्र आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं सुवर्ण अक्षराने नाव त्याने कोरलंय. ही खासियत आहे 12व्या खेळाडूची. आणि प्रत्येक 12वा खेळाडू प्रत्येक चांगल्या खेळाडूची सुरुवात ही डगआउट मधूनच होते. परंतु जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला मात्र पहिला चेंडू बिगिट करायचा प्रयत्न, एक धाव तिथे घेतली जाते. ग्लेन आणि नवीन अशी ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. नवीन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज श्रीकांत शेट्टी. यावेळेला लेग एस्टीच्या बाहेरचा बॉल होता, सोडून दिलाय. अतिशय दूरवरती चेंडू होता. पंच सांगतायत की हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त धाव ऍड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. वाईड बॉल. एक चांगली मॅच पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. यावेळेला देखील चेंडूला हवेमध्ये उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत 2 आणि तिथे मात्र शेवटच्या क्षणाला मात्र चांगला झेल पकडत असताना नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. अनिकेश नवीन यांची खेळी मात्र इथे समाप्त होताना पाहायला मिळते. अनिकेश, पाहूयात आपल्या संघासाठी काय करतील. 4 षटकांची मॅच आहे. पाहूयात किती धावांपर्यंत मजल मारतोय. एक 45 ते 50 धावांपर्यंत जर
उत्तम बुवाच्या संघाने मजल मारली तर नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळणार, यात मात्र शंका नाही आहे. कारण की फ्रेंड्स 11 या संघाकडे तेवढ्याच ताकदीची फलंदाजी देखील आहे, हे आपण पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिले. या स्पर्धेचा सर्वोच्च हाय स्कोर या संघाने आपल्या नावावरती केलाय, तब्बल 81 धावा. पंच पुन्हा एकदा दर्शवतात की हा वाईट बॉल आहे, वाईटच्या स्वरूपामध्ये मात्र इथे धावा ऍड होतीये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. दरम्यान शेट्टी यावेळेला चांगला चेंडू आहे, अक्षरशः फलंदाजाला बीट केला, अपील केली होती, परंतु पंच एक वेगळ्या शैलीमध्ये दर्शवत आहेत की बॅट थोडी चेंडूला ब्रश नव्हता, जमिनीला ब्रश होतीये आणि त्या कारणामुळे मात्र डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय शेट्टी यांचा. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय, 30 यार्ड सर्कल भेटलाय, चेंडूला पाठवलाय डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये, 1 बॉल 2 बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटक क्रमांक 1 मात्र इथे समाप्त झालाय. टीम मीटिंग करू नका, टीम मीटिंग करू नका, आता आम्ही सूचना देतोय त्या सूचनांचं पालन करा मित्रांनो. पक्का 5 बॉल झाले का 6 बॉल झाले रे? याचे 6 बॉल झाले, 2 बॉल डॉट ना, एकच बॉल 5 चेंडू, एक वाईड होता ना, 5 चेंडू 8 धावा धावफलक पाहायला मिळतात. थोडेसे गुणलेखक आमचे दुरुस्ती करून सांगतायत. शेवटचा बॉल अजूनही येणे शेष आहे शेट्टी यांचा. पाहूयात 8 धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. पाहूयात कशा पद्धतीने सामना करतील शेट्टी यांचा. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता, सक्सेसफुल होत नाहीये. चेंडूला डायरेक्ट हिट जर झाला असता तर काम तमाम होऊ शकला असता फलंदाजाचा, परंतु तिथे मात्र एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. षटक क्रमांक 1 इथे समाप्त होत आहे. धावा धाव फलकावरती 1 गडी बाद 9. चला स्पीडअप करा मित्रांनो. 9 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाजी मार्कवरती आसिफ. यस, आसिफ यांना पाचारण केलं गेलंय. दरम्यान आपण पाहू शकतो 2 बॅटर मैदानामध्ये, ग्लेन आणि अनिकेश अशी ही जोडी. स्ट्राईकला कोण आहे? अनिकेश ऑन स्ट्राईक, तर गोलंदाजी मार्कवरती आसिफ. दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेत. पाहूयात काय करतात आपल्या संघासाठी. दरम्यान आसिफ यांचा हा चेंडू. यावेळेला अकुटाबाचा बॉल होता, ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. शेवटच्या क्षणाला मात्र स्वतःला थांबवलंय फलंदाज अनिकेश यांनी. वाईट बॉल पंच दर्शवतायत. वाईट बॉलने ह्या षटकाची सुरुवात झाली आहे. धावफलकावरती आपण धावफलकावरती पाहू शकतो 10 10 धावा. यावेळेला पायावरती टाकला चेंडू होता, ऑन साइडला खेळत डीप क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन रिजन मध्ये. एकदा तर कंप्लीट केली जाते. थोडस खराब क्षेत्ररक्षण, त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या पुढे सरकवत आहेत 12 धावसंख्येवरती. आसिफ यांचं हे षटक आपण पाहतोय. दरम्यान अनिकेश स्ट्रायकिंग एंड वरती.
यावेळेला देखील अतिशय वेगाने मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट आहे. दुसरी धावेचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील तिथे कंप्लीट केली जाईल. वा, काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवत असताना मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेट आहे मित्रांनो. एकेरी दुहेरी धावा घेत मात्र धावसंख्या पुढे सरकारचं काम मात्र केलं जात आहे. फलंदाजांकडून जर मोठे फटके येत नसतील ना तर अशा एकेरी धावा दुहेरीमध्ये कन्वर्ट करायला पाहिजेत आणि तेच काम करत असताना उत्तम बॉयज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सफल जाऊन खेळले जरूर. चेंडू हवेमध्ये आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळत आहेत. कोणतीही चुकी करणार नाही आहेत. धक्का क्रमांक 2 बॅट्समन दुसरी विकेट जाताना पाहायला मिळते. जितेश मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. चला फास्ट जायचंय जितेश. 6 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत आणि जवळपास आपल्याकडे पाऊण तास ते 1 तास आपल्याकडे वेळ आहे आणि त्या 1 तासामध्ये आपल्याला दोन्ही मॅच कव्हर करायच्या आहेत. ही मॅच आणि त्यानंतर सेमीफायनलची मॅच. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर रॉयल मीरा रोड या संघाने मात्र सेमीफायनलमध्ये धडाकेमध्ये प्रवेश केलाय. आता दुपारच्या सत्रामधून पाहूयात ह्या दोन टीम मधून कोणता संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. परंतु गोलंदाजी मार्कवरती आहेत आसिफ. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 विकेट घेतली आहेत. पाहूयात दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळते का. आजच्या दिवसातील ही दुसरी विकेट हॅट्रिक आसिफ यांच्या नावावरती पाहायला मिळते का. यावेळेला अकुटाबाला बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे सक्सेसफुल होताना पाहायला मिळत नाहीयेत. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आसिफ यांची या षटकामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावली होती तब्बल 14 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल जितेश. पाहूयात कशा पद्धतीने सामना करतील. स्ट्राईक रोटेट करतील की मोठा फटका लगावतील. पाहूयात. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन नाहीये. एक धाव तर घेतली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धावेचा प्रयत्न आहे तिथे करत असताना मात्र वा डायरेक्ट हिट. रवींद्र जडेजाची आठवण करून देणारा हा हिट मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बॅट्समॅन बॅक टू द पवेलियन. प्रयत्न करत नव्हते दोन्ही बॅटर. पाहायला गेलो तर रनआउट होण्याचं कारण म्हणजे मुख्य कारण आहे थोडंसं फंबल झाले होते क्षेत्ररक्षक. परिणामी ते 2 धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु दूरवरून काय डायरेक्ट हिट केलाय. कुणी केला रे. कोण. खालिद यांच्याकडून मात्र तो डायरेक्ट हिट आपल्याला करताना पाहायला मिळाले. काय जेव्हा जेव्हा असे डायरेक्ट हिट होतात ना मित्रांनो तेव्हा तेव्हा ते जानलेवा असतात असं म्हटलं जातं आणि मैदानामध्ये देखील तसंच चित्र पाहायला मिळालं. मला वाटतं ग्लेन यांची खेळी मात्र इथे समाप्त झाली
आणि नवीन बॅटर ॲस्टल, जे 2 बॅटरची आवश्यकता होती संघाला, ते दोन्ही बॅटर आता मात्र मैदानामध्ये दाखल झालेत योग्य वेळी असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण की मागच्या मॅचमध्ये ॲस्टल आणि बॅटर जितेश यांनी आपल्या संघासाठी वेळोवेळी मात्र षटकार चौकार लगावले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. आता देखील चित्र तसंच आहे. संघ थोडासा अडचणीत आहे कारण की धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 4 गडी बाद 15 धावा. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. ह्या 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारून देतोय हा संघाला आपले हे दोन्ही बॅटर येणाऱ्या पुढील षटकांमध्ये आपण पाहणार आहोत. पाहूयात तिसरे षटक हातासाठी रोहित आलेत फ्रेंड्स 11 या संघाकडून. दरम्यान यावेळेला खोलटप्प्याचा बॉल होता, समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, एक धाव तर कंप्लीट केली, दुसरी धावचा प्रयत्न परंतु शेवटच्या क्षणी मात्र थांबवलंय. दरम्यान एक धाव तिथे कंप्लीट केली गेली. जितेश यांना आता पाहू शकतोय स्ट्रायकिंग एंडला आलेत. चांगली बॅटिंग करावी लागेल आता दोन्ही बॅटरला, यात मात्र शंका नाही आहे कारण की संघ थोडासा अडचणीत आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. पाहूयात बॅटिंग करतायत का आपल्या संघासाठी. यावेळेला चांगला चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. अक्षरशः पंच थोडस सांगतायत की हा वाईट बॉल आहे. यस, वाईट बॉल आहे पंच दर्शवतायत. अरे अंपायरला का विचारतो सारखं. यस, वाईट बॉल. शहानिशा करत होते की चेंडूला ब्रश झालाय का, चेंडू बॅटला ब्रश झालाय का, परंतु पंच सांगतात की नाही आणि परिणामी तिथे वाईट बॉल देत असताना मेन पंच पाहतोय आपण. धावसंख्या जर पाहायला गेलो तर 17 धावा धावफलकावरती गोलंदाजी मार्कवरती रोहित आहेत, परंतु जितेश हे जास्त काय शांत बसणार नाही आहेत. त्यांची बॅट बोलते हे नेहमी आपण पाहिलंय आणि आता तशीच बॅट मैदानामध्ये बोलवावी लागेल ती जितेश यांना. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे काय होत आहे, चेंडू जातोय थर्ड मॅन फाईन लेग रिझनच्या बाहेर सीमारेषे. मॅच ऑन होणार यात मात्र शंका नाही. नशिबाचा चौकार आलाय. जे मैदानामध्ये प्रयत्न करतात ना मित्रांनो त्यांच्याच नशिबाला नशीब फुलतं असं म्हणायला देखील काही हरकत नाही. इथे प्रयत्न केले जातात आणि त्या प्रयत्नांना यश मात्र नशिबाने दिले 7 असं देखील आपल्याला म्हणायला काही हरकत नाहीये. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला देखील स्विंग अँड मिस. टप्प्याचा बॉल होता, अचूक टप्प्यावरती टाकला आणि चेंडूला पाठवला थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. जितेश यांची मात्र ही बॅट मात्र आता बोलत नाहीये. एक चौकार जरूर आलाय परंतु थोडीशी बॅट जर बोलली तर नक्कीच उत्तम बॉल संघाची धावफलक पुढे सरकेल यात मात्र शंका नाहीये. कारण की धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 21 धावा धावफलकावरती. अजूनही तिसरे षटक मार्गस्थ आहे. दरम्यान यावेळेला मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत. एक धाव तर पूर्ण करतायत. दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण की जितेश मात्र तयार नव्हते. एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी दाखवत असताना गोलंदाज रोहित यांना आपण पाहतोय. कुठल्या टीम दरम्यान पुढील चेंडू यावेळेला मात्र ॲस्टल आल्या चढवला हल्ला. चेंडूला पाठवलाय थेट मिडॉन डोक्या बिडन क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर. येतोय लांब लचक षटकार. तशीच मात्र मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात ॲस्टल. पाहूयात शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या चेंडूवरती देखील जर मोठा फटका लगावला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो उत्तम बॉयज हा संघ.
कारण की धावा आपण पाहू शकतो धाव फलकावरती 28 शेवटचा बॉल रोहित यांचा टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा रोहित पाहूयात रोहित टू ॲस्टल दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु प्रॉपर कनेक्शन नाही आहे एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकवत आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चला मीटिंग करू नका टीम मीटिंग नॉट अलाउड मित्रांनो कारण की वेळ खूप कमी आहे त्यानंतर आपल्याला एक मॅच अजून देखील कव्हर करायची आहे जी सेमीफायनलची मॅच असेल. दरम्यान शेवटचं षटक टाकण्यासाठी निर्णायक षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती अश्विन येत आहेत. पाहूयात अश्विन कशा पद्धतीने गोलंदाजी करतील ॲस्टल यांच्यासाठी. ॲस्टल खूप चांगली दर्जेदार बॅटिंग दाखवत असताना आता मात्र शेवटचं षटक निर्णायक षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये कशी मैदानामध्ये बॅटिंग करतील पाहूयात ॲस्टल आणि जितेश. यावेळेला मात्र पहिला चेंडू अखूट टप्प्याचा बॉल होता त्याच्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूला पाठलाग करतायत एकेरीला दुहेरी धाव घेण्यामध्ये प्रयत्न परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र ॲस्टल यांची विकेट जाताना पाहायला मिळते. बॅट्समॅन आउट. नवीन बॅटर सुनील मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु ॲस्टल यांची मात्र इथे खराब विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळते. गरज नव्हती जर तुम्हाला ॲस्टलला स्ट्राईक वरती आणायचं आहे तर जितेश यांनी विकेट सॅक्रिफाईस करायला हवी होती परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे दाखवला आणि परिणामी ॲस्टल यांची विकेट जाताना पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला मिळते ती त्यानंतर नेक्स्ट मॅच सेमीफायनलची मॅच आहे रॉयल स्टनर मीरा रोड आणि यामध्ये चालू असलेल्या मॅचची विनिंग टीम रॉयल स्टनर मीरा रोड आपण रेडी राहायचं आहे. आम्ही कॉल करू तेव्हा लगेचच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दरम्यान सुनील आल्या मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर करतायत. एक धाव तर मिळते परंतु एकेरी धाबेने इथे काही होणार नाही कारण की धावसंख्या जर पाहायला गेलो ना तर 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि गीतेश यांची थोडीशी बॅट आता बोलावी लागेल कारण की काही उर्वरित काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. बघूया आता गीतेश काय करतील आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र ज्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती तो मोठा फटका लगावलाय. मला जमत नाही तोडजोड मला आवडतो तोडफोड हे सांगणारा ठोकलाय षटकार. 50 धावांपर्यंत मजल मारली. यांचं नाव काय अरे यांचं नाव काय विसरलो मी. उत्तम बाजा संघाने जर मजल मारली तर नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळणार आहे कारण की फ्रेंड्स 11 या संघाकडे देखील चांगले मातब्बर फलंदाज आहेत. सौरभ असतील त्याचबरोबर जुनेर असतील मगाशी खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला आणि त्यासाठीच मात्र एक चांगला सन्मानजनक स्कोर उभा करणं बंधनकारक आहे ते उत्तम बाजा संघाला. दरम्यान पुढील चेंडू अश्विन टाकण्यासाठी सज्ज होतील. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता अतिशय वेगाने फेकला फोर्सली खेळत जरूर एक धाव तर कंप्लीट करतायत परंतु दुसरी धाव मिळणार नाहीये कारण की अतिशय चपळतेने मात्र क्षेत्ररक्षण केलं गेलं. धावसंख्या जर पाहायला गेलं तर 38 धावा अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुनील
पाहूयात काय करतील आपल्या संघासाठी. अजूनही एक जर मोठा फटका आला तरी देखील 45 पर्यंत स्कोअर जाऊ शकतो उत्तम बॉयज संघाचा. दरम्यान अश्विन यांचा हा चेंडू यावेळेला ब्लॉकवर मध्ये टाकला चेंडू होता. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या देखील तिथे पूर्ण करताना पाहायला मिळतील. 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकवली. 40 धावा. शेवटचा बॉल. या शेवटचा बॉल हा खूप निर्णायक आहे या मॅच मधील, कारण की ह्या शेवटचा बॉल जो आहे तो डिसायडर फॅक्टर आहे. या मोठा जर फटका जर आला तर नक्कीच 45 धावांपर्यंत मजल मारू शकतो उत्तम बॉयज हा संघ. सुनील यांच्याकडे क्षमता आहे मोठा फटका लगावण्याची. पाहूया तो मोठा फटका येतोय का. यावेळेला बिगिट केला गेला, जाण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु बॅट आणि बॉलचं मात्र करेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होत आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 41 धावा जिंकण्यासाठी 24 चेंडू 42 धावांची गरज आहे. नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये, कारण की दोन्ही संघ एक तुल्यबल संघ आहेत, मातबर संघ आहेत, याच विभागातील आहेत, त्यामुळे एक चांगली मॅच पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा. संघर्ष प्रतिष्ठान आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आम्ही असे जातो आणि असे येतो. तोपर्यंत ऐकूयात डीजे यांच्या डीजे मधून मधुर संगीत. फोटो डीजे. चला उत्तम बॉयज टीम लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. 24 चेंडू 42 धावांचा टार्गेट पूर्ण करायचा आहे फ्रेंड्स 11 या संघाला. पाहूयात 24 मध्ये 42 पूर्ण करतील का. आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होतीये. सौरभ आणि जुनेद ही जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. मागच्या मॅच मध्ये सौरभ यांच्या मार्फत आपण बहारदार खेळ पाहिला. 47 धावांची वैयक्तिक खेळी त्यांनी साकारली, परंतु अर्धशतकापासून 3 धावांपासून मात्र वंचित राहिले आणि मात्र तिथे विकेट दिली. दरम्यान 24 चेंडू 42 धावांची गरज आहे. पॉवर प्लेचं षटक हे निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये जेवढा कमी धावा दिल्या जातील ना तेवढा महत्वाचं उत्तम बॉयज यांच्यासाठी असेल, कारण की हे षटक जे आहे हे डिसायडर आहे, हे फॅक्टवाले षटक आहे. या षटकामध्ये जर कमी धावा दिल्या तर उर्वरित 3 चेंडूंमध्ये एक टार्गेट मात्र चेस करावा लागेल फ्रेंड्स 11 या संघाला. त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल ती उत्तम बॉयज संघाच्या गोलंदाजाला. पाहूयात हे षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला मात्र गोलंदाजीसाठी आणलं जात आहे उत्तम बॉयज संघाकडून. गॉडसन, यस गॉडसन यांना मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं गेलंय उत्तम बॉयज संघाकडून. परंतु दोन्ही बॅटर फ्रेंड्स 11 संघाचे एक जबरदस्त फॉर्म मध्ये मागच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तर दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पाहायला मिळतील सौरभ तर दुसऱ्या बाजूला आहेत जुनेद, अशी ही जोडी आपण पाहू शकतोय. दरम्यान पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गॉडसन यांना आपण पाहू शकतोय. समोर सामना करतील गॉडसन यांचा बॅटर सौरभ. पहिला चेंडू थोडासा लेंथ मागे खेचली होती, त्याला मात्र गॅप मध्ये खेळलेत. एक धाव तर मिळते. दुसरी धावेचा प्रयत्न करत होते परंतु शेवटच्या क्षणी मात्र तिथे थांबवलंय. बॅकअप केला गेलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता यष्टीरक्षकाचा
एक धाब्याने मात्र धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. ही मॅच खूप चांगल्या दर्जाची पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये, कारण की दोन्ही संघ इतक्या सहजासहजी ही मॅच एका बाजूला झुकवून देणार नाहीयेत. दरम्यान गॉडसन यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, अगोदरच ओळखलं होतं फलंदाजाला गॉडसन यांनी आणि बरोबर पायाच्या अंगठ्यावरती चेंडू टाकलाय आणि मात्र तिथे मात्र डॉट चेंडू टाकताना पाहायला मिळतात गॉडसन. वा, चांगली गोलंदाजी. समोर जुनेद, यावेळेला मात्र समोर टाकलाय, समोर मारलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना तिथे मात्र एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करतील. चांगलं क्षेत्ररक्षण, जवळपास अतिशय दूरवरून मात्र चेंडूला फील्ड करण्यासाठी धावत आले आणि तो एरिया मात्र कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान 1-2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 3 धावांवरती. पॉवर प्लेचं षटक आहे मार्गस्थ. आपण पाहतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक सजवले गेलेत गॉडसन यांनी. दरम्यान पुढील चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा खोल टप्प्याचा बॉल होता मिड ऑन रिजन मध्ये. डायरेक्ट हिट करतील का, परंतु पहिल्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू हातामध्ये येत नाहीये. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय ना, तशीच क्षेत्ररक्षण मात्र गोलंदाजी मात्र इथे करताना पाहायला मिळतात गॉडसन. चांगली गोलंदाजी. आता मात्र स्ट्रायकिंग होती सौरभ. यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल कट केला कव्हर सीझन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती अतिशय वेगाने मात्र पाहायला मिळतात, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र ही रेस जी आहे ती चेंडू मात्र पूर्ण करताना पाहायला मिळतोय. येतोय चौकार, 4 धावा. नेहमी पाहायला मिळतात. यावेळेला मात्र अखूट टप्प्याचा बॉल, त्याला याच्यावर मात्र आक्रमण केलंय. ऑन साइडला चेंडूला पाठवलाय थेट डीप मिड विकेट रिजन मध्ये, सीमा रेषेच्या बाहेर. सौरभ धावसंख्या जर पाहायला गेलो तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. तब्बल 42 धावांचा टार्गेट पूर्ण करतोय तो बॅटिंग करणारा संघ फ्रेंड्स 11 हा संघ आपण पाहतोय. दरम्यान ही विकेट जी आहे, ही जी दोन्ही फलंदाजी विकेट आहे, ही पार्टनरशिप आहे, ती कुठे ना कुठे मोडावी लागेल उत्तम बळीच्या संघाला. त्यासाठी मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये देखील अक्षरशः हे दोन्ही बॅटर आपण पाहिलं की खूप चांगली दर्जेदार बॅटिंग दाखवली होती आणि आत्ताच्या मॅच मध्ये देखील तशीच बॅटिंग दाखवत असताना त्याच फॉर्म मध्ये कंटिन्यू पाहायला मिळत आहेत ते बॅटर सौरभ. एक चौकार एक षटकार लगावत मात्र धावसंख्या पुढे सरकत होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 14 धावा. 18 चेंडू आवश्यकता आहे ती जिंकण्यासाठी. किती? 28 धावांची गरज. 18 चेंडू 28 धावा. रिक्वायरमेंट रेट कितने का है? 9.33 च्या सरासरीने प्रतिषटक इथे धावा आता पूर्ण करायच्या आहेत त्या फ्रेंड्स 11 या संघाला जिंकण्यासाठी. पाहूयात राहुल नवीन गोलंदाजी मार्कवरती आलेत. यावेळेला अखूट टप्प्याचा बॉल होता, समोरच्या दिशेने उडवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. समोरच्या दिशेने येतोय जुनेद यांच्या बॅट मधून मोठा फटका, षटकार.
होतील आणि दोन्ही चित्र एकदम स्पष्ट दाखवलेत. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला, यावेळेला मात्र मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय जुनेद यांच्या बॅट मधून षटकार. नफरत को दरम्यान अजूनही आवश्यकता आहे ती जिंकण्यासाठी, फ्रेंड्स 11 या संघाला जिंकण्यासाठी. किती ओव्हर झाली, किती आले स्कोर का आला? 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 10 धावांची. गोलंदाजी मार्कवरती सॅन्यो आलेत. 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. सामना करती स्ट्रायकिंग एंडवरती सौरभ सॅन्यो यांचा. पाहूयात यावेळेला चांगला चेंडू आहे, समोरच्या दिशेने जर जरूर खेळले तर मिनी हेलिकॉप्टर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू जातो लॉंग ऑन रिझन मध्ये, डीप मध्ये तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. एक धाव तिथे मिळते. नवीन बॅटर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येतील. कोण? खालिद नवीन बॅटर आलेत. पाहूयात काय करतात आपल्या संघासाठी. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे काय होत आहे, एक सोपा झेल मात्र तिथे देत असताना मात्र धक्का क्रमांक 2 खालिद यांची खेळी समाप्त होताना पाहायला मिळते. अजूनही मॅच ऑन आहे. अजूनपर्यंत जर विकेट घेतला गेला, डॉट जर चेंडू हाताळले गेले, सॅन्योचं हे षटक जर 2 ते 3 धावांचं षटक हाताळलं गेलं तर नक्कीच शेवटच्या ओव्हरमध्ये एक चांगली मॅच पाहायला मिळेल. परंतु नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत श्रीकांत शेट्टी. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं मात्र कनेक्शन होत नाहीये. या षटकातील तब्बल दुसरा चेंडू निर्धाव येतोय. मॅच मध्ये रोमांचकता वाढते कारण की 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे सज्ज, पकडला जातोय झेल आणि श्रीकांत शेट्टी यांचा संपतोय खेळ. बॅट्समन
आहे 8 चेंडू 9 धावा 9 धावा 8 चेंडू. एका बाजूला आपण पाहतो उत्तम बॉयज तर दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स 11. कोणता संघ ही मॅच जिंकणार हे मात्र थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार पाहूयात. त्यासाठी चालू असलेली मेहनत मैदानामध्ये आपण पाहतोय. 8 चेंडू 9 धावांची गरज असताना मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. आकिब पाहूयात काय करतील. एकेरी दुहेरी धावा घेऊन स्ट्राईक रोटेट करतील की आल्या आल्या चौका षटकार लगावून आपला सामना खिशामध्ये टाकतील पाहूयात. आकिब परंतु सॅनिओ काय गोलंदाजी करतायत. सॅनिओचं हे षटक खूप दर्जेदार पाहायला मिळालं. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 2 विकेट त्यांनी घेतल्या. यावेळेला मात्र गती परिवर्तन परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जर केला गेला असता परंतु बॅकअप नव्हतं. त्या कारणामुळे यष्टीरक्षकाने स्वतःला थांबवलं की नाही एक विकेट 1 रन जाऊ द्या. त्यासाठी मात्र तिथे 1 विकेट 1 रन देत मात्र धावसंख्या पुढे सरकली. काय झाला डेलिमिट झाला. अरे ऐसे किया ना एक्शन किया ना हो गया पूरा ऐसे किया हां ऐसे छोड़ा थोड़ी. दरम्यान पंच निर्णय कळवा. धावा आहेत 1 धावा आहे. यस 7 चेंडू 8 धावांची गरज. आता मात्र सामना जिंकण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला आता मात्र बॅटर आले तर सौरभ. जर ही विकेट घेतली गेली सॅनी यांच्याकडून तर मात्र सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो उत्तम बॉयज ही टीम. पाहूयात ही विकेट खूप महत्वाची आहे फ्रेंड्स 11 संघाच्या बॅटरची. पाहूयात 7 चेंडू 8 धावांची गरज असताना सॅनिओ काय करतायत आपल्या संघासाठी. यावेळेला चांगला चेंडू आहे. स्वतःच्या फळगुब्या चेंडू आणण्याचा प्रयत्न. 1 धावच घेतली जाणार कारण की पुढच्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला मात्र स्ट्राईक वरती सौरभ यांना यायचं आहे. षटक क्रमांक 3 देखील इथे समाप्त होत आहे आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 35. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 चेंडू 7 धावांची. काय मॅच रंगली आहे. अतिशय चांगली क्वालिटीची मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. मी म्हटलं होतं की दोन्ही तुल्यबल मातब्बर संघ आहेत आणि सातत्याने या विभागामध्ये चर्चेत असलेले हे दोन्ही संघ आहेत आणि आज मात्र तसाच दर्जेदार खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान चला टीम मीटिंग करू नका. टीम मीटिंग नॉट अलाउड. विनंती आहे अजूनही आपल्याला सेमीफायनलची मॅच खेळवायची आहे परंतु 6 चेंडू आणि 7 धावांची ही मॅच कशी रंगणार आहे यात मात्र थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे की कोण जिंकणार आहे आणि कोणता संघ हा सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे. त्यासाठी चालू असलेली मेहनत मैदानामध्ये पाहतोय. 6 चेंडू 7 धावा जरूर सोप्या वाटतात परंतु त्या आतमध्ये गेल्यावरती कठीण वाटतात. हे आपण आजच्या दिवसामध्ये खूप वेळा पाहिलंय. जवळजवळ 1 चेंडू 1 धावाची गरज होती आणि तो सामना मात्र रॉयल मिराडू संघाने जिंकला होता. अशीच काही मॅच ही देखील पाहायला मिळेल का पाहूयात. यावेळेला अतिशय वेगाने जरूर टाकला चेंडूला ऑन साईडला. डीप मधून क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येतात. 1 धाव तर घेतली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करत असताना आकिब यांना आपण पाहतोय बॅट्समन आउट. आल्या आल्या माझं थोडंसं कानमंत्र देत आहे शदाब. पाहूयात हा कानमंत्र काय असेल. बॅटर सौरभ यांच्यासाठी एखादा मोठा फटका लगावून सामना फिनिश करतील का की एकात दुसरी धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करून धावफलक पुढे सरकवतील का. पाहूयात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आमीन काय गोलंदाजी करतायत. चांगली दर्जेदार गोलंदाजी मैदानामध्ये दाखवताना मॅच सोडायची नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र संघर्ष करावा लागेल आमीन यांना. दरम्यान श्वान मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत थोडेसे. यस 5 चेंडू 6 धावांची गरज.
यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने डीपमध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत. एक धाव तर कंप्लीट केलं, परंतु तिथे मिसफिल्डचा पुरेपूर फायदा घेत असताना मात्र एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. यस आमीन गोलंदाजी तर खूप चांगल्या दर्जाची करतात, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ देखील द्यावी लागेल आमीन यांना. आणि थोडेसे क्षेत्ररक्षक फंबल झाले, त्याचा पुरेपूर फायदा घेताना 2 धावा घेताना पाहायला मिळत आहेत सौरभ. दरम्यान 4 चेंडू 4 धावांची गरज. यावेळेला ऑफस्टमचा बराच बाहेर टाकलाय आणि तिथे मात्र हा चेंडू येते डॉट बॉल. यस आता 3 चेंडू 4 धावांची गरज. काय गोलंदाजी करतायत आमीन. फलंदाज सौरभ यांना मात्र जज करून मात्र त्यानंतर चेंडू हाताळताना आपणास पाहायला मिळतात. 3 चेंडू 4 धावांची गरज. सौरभ काय करणार पाहूयात या 3 चेंडूंवरती. यावेळेला बिग हिट केला जातोय समोरच्या दिशेने, परंतु तिथे मात्र चेंडूला पाठवलंय थेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धावांसाठी आणि हा विजय चौकार लगावत सौरभ